नमस्कार, मी रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर बघा, मराठी महिन्यानुसार आपलं नवीन वर्षाची आता सुरुवात होते. म्हणजेच गुढीपाडवा अगदी जवळ आलेला आहे. म्हणजे आता काहीतरी गोडाचे पदार्थ आपल्याला बनवायचे. आता यातलंच आपण आज श्रीखंडाचा बेत आपल्या किचनमध्ये करणार आहोत. हे श्रीखंड आपण घरच्या दुधापासून, म्हणजे ते पिशवीचं असो किंवा रतिबाचं असो, त्या दुधापासून आपण एकदा चक्का बनवणार आहोत आणि त्या चक्क्यापासून श्रीखंड बनवणार आहोत. मग ते वेगवेगळ्या फ्लेवरचं सुद्धा आपण बनवू शकतो. आता मार्केटमध्ये सुद्धा बघा बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मिळतात. ते पण आपण आणू शकतो किंवा आणतो सुद्धा. पण ते कधी केलेलं असतं, परत त्यामध्ये काय काय घातलेलं असतं ते आपल्याला माहित नसतं. कदाचित भेसळही असू शकते किंवा काही इन्ग्रेडियंट आपल्या शरीराला घातक असू शकतात. पण त्याच चवीचं किंवा तसंच किंवा त्याहीपेक्षा छान असं चवीचं आपण घरी सुद्धा बनवू शकतो. म्हणजेच आपल्या कुटुंबाला आपण हेल्दी, शुद्ध असं आपण खाऊ घालू शकतो. तर त्यामुळेच आज मी तुम्हाला श्रीखंड कसं बनवायचं हा व्हिडिओ शेअर करणार आहे. दुधाचं आपल्याला श्रीखंड बनवायचंय. तेवढं दूध आपल्याला आता तापवून घ्यायचं. तर अर्धा लिटर आपण दूध घेणार आहोत. आता पहिल्यांदा मी पातेलं जरासं ओलं करून घेतलेलं होतं, कारण दूध तापवताना आपण थोडंसं उकळवू देणार आहोत. त्यामुळे पातेल्याला चिकटू नये यासाठी पातेलं थोडंसं ओलं करून घेतलं. आता ह्या दुधाच्या पिशवीतलं आपण अर्धा लिटर दूध, म्हशीचं दूध आहे, हे फुल फॅट दूध आहे. तर आता हे आपण तापवून घ्यायचं. तर आता आपण दररोज जसं दूध तापवतो तसंच एकदा दूध तापवून घ्यायचं. तर मी थोडंसं चमच्याने हलवत हे दूध तापवून घेते. म्हणजे एकदा हे वर आलं, म्हणजे उकळून उतू यायला लागलं की तिथून पुढे आपल्याला 5-1 मिनिट चांगलं उकळवून घ्यायचं. तर आता मी बघा चमच्याने चांगलं हलवून बघा आता दूध थोडंसं वर यायला लागलं आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि आता चमच्याने हलवत आपण 5 मिनिट आता हे दूध जे आहे ते उकळवून घ्यायचं. म्हणजे त्यातलं जे थोडंफार जे पाणी असेल ते थोडंसं कमी होतं, म्हणजे घट्ट दही आपलं लागलं जातं. तर आता बघा 5 मिनिट उकळल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि आता आपल्याला हे दूध जे आहे ते थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड करायचं नाही आहे, थोडंसं कोमटसर आपल्याला हे दूध ठेवायचं. तर आता बघा मी हात लावून बघितलं आहे, तर हाताला अगदी हलकंसं गरम लागतं आहे. आता या प्रोसेसला आपण आता काय करायचं आहे बघा, हे जे यावरती साय जी आलेली आहे ती आपण एकदा काढून घ्यायची. तर आता या साईचा उपयोग आपण पुढे करणारच आहोत, तर ते मी तुम्हाला नंतर सांगतेच. तर आता एका वाटीमध्ये ही साय काढून घेते मी आणि आता बोटाने आपण चेक करूयात. अगदी हलकंसं गरम दूध पाहिजे, जास्तही गरम ठेवू नका. तर बघा बोटाला अगदी हलकं गरम लागते, चटका बसत नाही किंवा जास्त थंडही नाही. जास्त गरम जर राहिलं तर आपल्या दह्यामध्ये जास्त पाणी राहील आणि थंड असेल तर दही चांगलं लागणार नाही. त्यामुळे हलकं कोमट असं दूध तुम्ही करा. तर आता पहिली टिप्स म्हणजेच आपलं दूध जे आहे हलकं कोमट असावं. तर आता बघा आपल्याला पहिल्यांदा आता लावून घ्यायचं आहे विरजण. आपण भांड्याला लावायचं आहे. तर विरजण म्हणजे आपलं घरातलं जे दही असतं पहिलं लावलेलं, ते जे दही आहे. तर मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धाच चमचा हे दही घेतलेलं आहे घरातलं, म्हणजे त्याला मुरवण म्हणतो, विरजण म्हणतो. तर आता भांडं घेताना थोडंसं पसरट घ्या, उभट भांडं जास्त घेऊ नका आणि भांडंसुद्धा जास्त थंड नको आहे. वाटल्यास तुम्ही थोडंसं हलकंसर गॅसवरती थोडंसं गरम करून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे जे दही आहे आपण आता सगळं भांड्याला लावलं आहे आणि हे दूध त्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता विस्करच्या साहाय्याने आपण आता सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. तर आता पसरट भांडं आपण घ्यायचं आहे, जास्त उभट भांडं घ्यायचं नाही आहे. ही दुसरी टीप झाली आपली. आणि आता आपण हे झाकण लावून एका उबदार जागेवरती ठेवायचं. आता ही पुढच्या टिप्स तुम्ही नीट ऐका. झाकण लावल्यानंतर पुन्हा आपल्याला 7 ते 8 तास झाकण अजिबात उघडायचं नाही आहे, कारण जी प्रोसेस दही लावण्याची जी चालू असते तर ती बंद होते आणि आपलं दही चांगलं लागत नाही. त्यामुळे एकदा जर तुम्ही झाकण लावलं आणि उबदार जागेवर जर ठेवलं तर झाकण उघडून बघू नका.
आणि आता शक्य असेल तर त्यावरती तुम्ही कापड, सुती कापड टाकू शकता, पण आता उन्हाळा असल्यामुळे असंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण पावसाळ्यात आणि थंडीत मात्र या झाकणावरती तुम्ही उबदार कापड टाका, म्हणजे दही आपलं व्यवस्थित असं सेट होईल. तर आता आपण असंच हे भांडं जे आहे ते उबदार जागेवरती 7 ते 8 तासासाठी म्हणजेच रात्रभर आपण हे ठेवलेलं होतं. तर आता सकाळी आपण हे बघतोय बघा दही कसं लागलंय ते. तर हे बघा अशा पद्धतीचं आपलं हे दही मस्त असं लागलेलं आहे, छान असं सेट झालेलं आहे. तर आता बघा आपली दह्यापर्यंतची प्रोसेस तुमच्या लक्षात नक्की आली असेल. तर आता पुढे काय करायचं आहे, हे दही जे आहे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं. तर आता खाली मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे आणि आता त्यावरही आपण एक अगदी मलमल कापड, अगदी पातळ जाळीदार कापड जे असतं ना, तर ते घ्यायचं आहे. तर आता हे उपरणं आहे, अगदी पातळ आहे, ट्रान्सपरंट आहे, तुम्ही पाहू शकताय. ते व्यवस्थित चाळणीत असं पसरवून घ्यायचं, म्हणजे हे दही त्यामध्ये चांगलं आपलं व्यवस्थित असं बसेल असं. तर आता हे जे दही आहे आता हळूहळू हलक्या हाताने आपण आता यामध्ये कापडावरती काढून घ्यायचं. तर बघा तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं दही व्यवस्थित मस्त असं लागलेलं आहे. तर आता आपण सगळं दही त्यावरती काढून घेऊयात. आणि आता हे जे उपरण्याचे 4ही कोपरे आपण धरायचे, सगळे व्यवस्थित धरायचे. आणि बघा आता असं हे पाणी जे आहे ते सगळं त्यातलं बाहेर निघतं. तर आता एकदम जास्त असं त्याला पीळ द्यायचा आहे, घट्ट असा पीळ द्यायचा आहे. आता तुम्ही याचीच गाठ बांधू शकता किंवा एखादा रबर लावू शकता. तर मी आता चांगला रबर पॅक लावते, त्याला अगदी घट्टसर रबर पॅक करायचा आहे. आणि असंच मग तुम्ही हे जे आहे उपरणं तुम्ही चाळणीत ठेवू शकता किंवा तुमच्याकडे नळ जर तुम्ही वापरत नसाल तर नळालाही तुम्ही अडकून ठेवू शकता किंवा घरात खुंटी असेल, खिळा असेल त्यालासुद्धा तुम्ही हे अडकवून ठेवू शकता. तर आता हे जे आहे ते 5 तास आपल्याला जवळपास हे असंच ठेवायचं. तर मी नळालाही 5 तास असं अडकवून ठेवलेलं होतं. तर 5 तास आपण जे आहे तर खाली जर तुम्ही भांडं ठेवलं तर ते जे पाणी निथळलेलं असतं त्याचं तुम्ही कढी करू शकता किंवा ज्या आंबट आपल्याला ज्या भाज्या करायच्यात त्यामध्ये तुम्ही ते पाणी वापरू शकता. आता 5 तासानंतर आपल्याला आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, कारण जर पुन्हा अजून 5 तास तुम्ही वर जर ठेवलं तर हे जे चक्का आहे तो जास्त आंबट होईल. तर आता अजून एक सांगते, मुरवण घालताना तुमचं जर मुरवण जास्त आंबट असेल तर अगदी पाव चमचाच तुम्ही हे मुरवण घाला. तर माझं जे मुरवण होतं तर जास्त आंबट नव्हतं म्हणून मी अर्धा चमचा घातलेलं होतं. तर ही पण टीप तुम्ही थोडीशी लक्षात ठेवा. आता एक छोटी मी चाळणी घेतलेली आहे, त्यावरती आता हे चक्क्याचं जे उपरण आहे ते ठेवलं आहे, त्यावरती प्लेट ठेवली आणि आता जड काहीतरी त्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे. आता चाळणीखाली पाणी निथळण्यासाठी एक भांडं पण मी घेतलं आहे, अशा पद्धतीने नीट पाहून घ्या. आता हे असंच उचलून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. पण आता फ्रीजमध्ये हे एवढं बसतं आहे की नाही जराशा शंका आहे. जर नाही बसलं तर आपण हे जे खलबत्ता आहे तो काढायचा आहे आणि जो वरवंटा ठेवला आहे तो त्यावरती आपण जड ओझं म्हणून असं ठेवायचं. तर आता बघा फ्रीजमध्ये खलबत्ता बसला नाही, मी काढलं होतं. तर आता बघा 5 तासानंतर आपण हे काढून बघूयात. तर बघा आता जास्त ओझं ठेवल्याने जे राहिलेलं पाणी होतं ते चांगलं निथळून खाली आलेलं आहे आणि आता आपला जो चक्का आहे छान असा घट्ट बनला आहे. तर आता ही चक्क्यापर्यंतची आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे, म्हणजे चक्का आपला तयार झालेला आहे. तर आता जर तुम्हाला श्रीखंड ज्या दिवशी हवं आहे त्याच्या अगोदर 2 दिवसापासून ही प्रोसेस तुम्ही सुरू करा, म्हणजे एक रात्रभर आपल्याला दही लावायला जातं आणि दुसरा दिवस आपण चक्का बनवायला जातो आणि संध्याकाळी आपण परत श्रीखंड बनवून फ्रीजमध्ये ठेवून सेट होतो आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी जे आहे ते आपल्याला श्रीखंड वापरता येतं किंवा खाता येतं. तर अशा पद्धतीने आपला बघा चक्का छान असा सेट झालेला आहे. तुम्ही हातात घेऊन सुद्धा बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशाच पद्धतीचा आपल्याला चक्का हवा आहे. तर आता
हा चक्का जवळपास 1 वाटीभर होता. तर आता मी एका बाउलमध्ये ते काढलेलं आहे आणि आता विस्करच्या सहाय्याने आपण आता चांगलं स्मूथ असं हे करून घ्यायचं आहे. तर तुम्ही एका चाळणीवरती घेऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थित चमच्याने असं चाळून वगैरे घेऊ शकता, म्हणजे त्याच्यातल्या ज्या गुठळ्या असतील त्या चांगल्या मोडल्या जातील. पण आता हा थोड्याच प्रमाणात असल्यामुळे मी विस्करच्या सहाय्याने सुद्धा मस्त असं होतं, तर त्यानेच आता मी फेटून घेते. आणि आता 1 वाटी आपला हा चक्का होता, त्यामुळे 1 वाटी मी पिठी साखर त्यामध्ये घातलेली आहे. तुमचा जर चक्का जास्त आंबट असेल तर साखर तुम्ही वाढवू शकता. तर आता जी आपण साय काढलेली होती, जी दुधावरची काढून ठेवली होती, त्यातच मी अजूनही घरातली साय घेतलेली आहे. आणि आता ही सगळी जी साय आहे त्यामध्ये आपण आता टाकायची. पण आता एका चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा गाळणीने चमच्याने हलवून ती तुम्ही तशी गाळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता ही साय जी आहे स्मूथ करून घेऊयात आपण. तर बघा आता ही सगळी आपण चांगली मस्त अशी गाळून घेतलेली आहे. आता आपण जर साय काढली नसती आणि उपरण्यावर जर तसंच टाकली असती तर साईचा जो स्निग्धपणा आहे, जे तेलकटपणा आहे, तो सगळा पाण्याबरोबर निघून गेला असता. त्यामुळे आपण ही साय बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता टाकल्यानंतर हे श्रीखंड अगदी छान मस्त असं स्मूथ होतं, पण तेलकट होतं, छान असं होतं. तर आता हे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे, साखर मिक्स केली आहे चक्क्यामध्ये. तर आता हे जवळपास आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे अशा पद्धतीने. तर आता आपण पहिल्यांदा श्रीखंडाचा बेस तयार करणार आहोत, म्हणजेच अगदी साधं श्रीखंड तयार करणार आहोत. तर हे श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. तर आता त्यात आपण फक्त वेलदोड्याची पावडर टाकलेली होती, म्हणजे फक्त वेलदोडा फ्लेवरचं हे श्रीखंड तयार झालं आहे. तर आता हे जे आहे श्रीखंड आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता त्यावरती डेकोरेशन करू. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप मी त्यावरती टाकलेले आहेत. आणि त्यात टाकणार आहोत आता आपण टुटी फ्रुटी. मस्त छान अशी सजावट करूयात. आणि मी 2 तासापूर्वी गरम दुधामध्ये केशर काड्या भिजायला घातलेल्या होत्या, त्या अगदी डेकोरेशनसाठी अगदी थोडं थोडं त्यावरती टाकूयात. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे सिंपल असं श्रीखंड तयार झालेलं आहे. आता हे जर आपण आता फ्रीजमध्ये ठेवलं की व्यवस्थित असं सेट होतं. तुम्हाला पहिल्यांदा वाटत असेल की हे जे पातळ आहे, पण नंतर हे घट्ट होतं. छान असं श्रीखंड खाण्यासाठी आपलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तयार होतं. तर बघा आता आपलं हे अशा पद्धतीने सिंपल साधं असं श्रीखंड तयार झालेलं आहे. आता याच्यापासूनच आपण आता वेगवेगळ्या फ्लेवरचं श्रीखंड बनवू शकतो. तर तुम्हाला मी एक फ्लेवर किंवा बनवून दाखवते. तर केशर आपण जे दुधामध्ये भिजत घातलेलं होतं तेच दूध मी यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजेच आपलं श्रीखंड जे आहे ते केशर श्रीखंड तयार होतं. केशरच्या फ्लेवरचं श्रीखंड तयार झालेलं आहे. बघा हे त्यावरती आता मिक्स करून बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकताय, रंग बघू शकताय. त्याच्यावरती आपण आता सजावटीसाठी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकूयात आणि केशर टाकूयात. तर हे झालं केशर फ्लेवरचं श्रीखंड. तर तुम्हाला अजून जे कोणत्या फळांचं जर श्रीखंड बनवायचं असेल तर तुम्ही फळांचे क्रश टाकू शकता, त्याचे सिरप टाकू शकता, आणि किंवा मग त्याचे तुम्ही ज्यूस टाकू शकता, रस टाकू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही हे श्रीखंड या बेसपासून तयार करू शकता. तर मग नक्की कराल ना या गुढीपाडव्याला अशाच पद्धतीचं घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड बनवून मस्त गुढीपाडवा साजरा. तर अगदी बाहेरून आणण्यापेक्षा घरातल्याच आपल्या साहित्यात घरीच बनवलेलं श्रीखंड घरच्यांना खायला देऊन अगदी कौतुक करून घ्यायला आपण विसरायचं नाही. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर मला कमेंट करून पण सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.